महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। नांदवटे यांची छत्रपती संभाजीनगर उपप्रादेशिक अधिकारी म्हणून जे पदावर आहेत त्या पदावरून त्यांना तात्काळ त्यांची बदली करण्यात यावी। यापूर्वी बी आम्ही एप्रिल महिन्यामध्ये उपोषण केलं होतं। मंडळाकडून आम्हाला सांगण्यात आलं होतं पर्यावरण मंडळाकडून की त्यांची चौकशी चालू करून आम्ही बदली करतो, पण त्यानंतर त्यांनी आज 6 महिने झाले कुठलीही कारवाई झाली नाही। त्यामुळे परत आम्ही एकदा लोकशाही मार्गाने उपोषणाला बसलेलो आहे। तुम्ही या अगोदर काही पत्रव्यवहार केला होता का उपोषण बसण्या अगोदर? पत्र आम्ही त्यांच्या एबे साहेबांना, चेअरमन साहेबाला, पंकजराव मुंडेंना, भोज मॅडमला, CM साहेबाला, उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा शिंदे साहेब यांना सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। त्याच्यानंतर कुठलीही कारवाई झाली नाही, त्यामुळे आम्ही आता लोकशाही मार्गाने उपोषणाला बसलेलो आहे। उपोषणाला बसल्यापासून तुम्हाला कोणी संबंधित अधिकारी कोणी भेटायला आले का? नाही, संबंधित अधिकारी आतापर्यंत कोणी भेटायला आले नाही। आणि अच्युत नांदवटे साहेबांवर तुमचा मुख्य आरोप काय आहे? की ते एक भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, उद्योगपत्यांना त्रास देतात, खोटे लायसन काढतात, पैसे नाही दिले तर लोकांचे लायसन देत नाहीत, लोकांना भेटत नाहीत, आणि त्यांच्यावर याच्या पहिले 2017मध्ये अँटी करप्शनमध्ये गेलेले अधिकारी, असे भ्रष्टाचारी अधिकारी इथं ठेवणे योग्य नाही। आपला जिल्हा हा संभाजीनगर आता औद्योगिक जिल्हा आहे, तर असे लोक आपल्या जिल्ह्यामध्ये नको आहे, त्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने उपोषण करतो। तुम्ही इतक्या तक्रारी देऊनही तुमची दखल घेतली जात नाही, तुम्हाला काय वाटतं याबाबत? याच्या मागं मला तर एकच वाटतं की त्यांना कोणतरी राजकीय सपोर्ट करत आहे, त्यामुळे त्यांच्यावर कुठली कारवाई अधिकारी करायला घाबरत आहे असं वाटतं। या संदर्भात तुम्ही पंकजाताईची भेट घेणार आहात का? पंकजाताईची याच्या पहिली भेट घेतलेली आहे, त्याच्या आता परत एकदा त्या पंकजाताई संभाजीनगरला आल्या की परत आम्ही त्यांची परत एकदा भेट घेऊन त्यांना परत एकदा विनंती करणार आहे की असा अधिकारी तात्काळ इथून बदली करायचा जो भ्रष्टाचारी अधिकारी आहे, आणि स्वच्छ अधिकारी द्या, जेणेकरून संभाजीनगर आपलं औद्योगिक विभाग आहे तिथं चांगलं कार्य होईल असं। उपोषणाचा कितवा दिवस आहे आज? आजचा 3रा दिवस आहे उपोषणाचा आमचा, आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करत राहू। उपोषण करतं मी वैभव अशोक दळवी।